एक वेगळ्या प्रकारची चपाती मी पाहिली होती. खूप चोचले आहेत या चपातीचे. हॉटेलमध्ये गेल्यावर ह्या चपातीला म्हणतात पराठा. अहो चपातीच आहे पण त्याला वेगळ्या पद्धतीने आकार दिला का हा होतो पराठा. तर आज जिया म्हणाली मम्मी मला तसा पराठा बनवून दे ना. तर असं बनवायला गेली. पहिल्यांदा मी ट्राय केलाय. काय त्याला नुसतं चौकोन आकार द्यायचा आहे खरं, आणि भाजायलाही नुसता जाडचं जाड भाजलं. पातळ केली तर समजलं आपलीच चपाती झाली गोल गोल गरगरीत. आणि पराठा म्हणलं की ही जाडचे जाड चपाती, पण खायची कशाला, नुसता गोळा खाल्ला तर काय वाईट आहे. पण ठीक आहे चला, जियाला म्हटलं बरं एवढी इन्सिस्ट करते तर बनवून देते मी तुला. बनवायला घेतलं ना, असं भाजायला घेतलं तर सांगते का ह्याला भरपूर तेल सुद्धा लागतं. आता कवा करायचा हा असा पराठा भरपूर तेल लावून खरपूस भाजून. तर चिमू सुद्धा आली म्हणली मम्मी मला सुद्धा हे असला पराठा पाहिजे. तिला वाटलं जणू ह्या चपातीमध्ये काय घातलंय का काय. नंतर बनवल्यानंतर जियाने खायला घेतलं, म्हणाली अय्या मम्मी किती सुंदर लागतो ह्या पराठा. म्हणलं अगं 1 महिन्याचं तेल मला 15 दिवसात संपवावं लागलं असला पराठा करण्यात. ठीक आहे, पण मी सुद्धा एक घास खाऊन बघितलं, मला सुद्धा जरा चविष्टच लागला. पण असं रोज जर केलं तर मला वाटत नाही की नवरा पुढच्या टायमिंगला तेल आणायला पैसे देईल म्हणून. तुम्हाला कसलं वाटतं?